येऊर के सन्मान में ठाणे काँग्रेस मैदान में ची हाक देत ठाणे काँग्रेसने केली कारवाईची मागणी। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला व शांतता आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर वन परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ, बंगले, लग्नाचे लॉन असून इथे मोठ्या प्रमाणावर रात्रभर पार्ट्या, डीजेचा मोठ्या प्रमाणात आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ तसेच दारू विक्रीसह मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजात धांगडधिंगा सुरू असतो। त्यामुळे येथील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या हवाई दल स्टेशन व उपग्रह दळणवळण केंद्र यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे। तसेच बिबट्याच्या अधिवासाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या येऊरमध्ये रात्री ग्रामस्थांव्यतिरिक्त इतर वाहनांना परवानगी नसतानाही सर्रास इतर वाहनांना येऊरमध्ये प्रवेश दिला जातो। वाहनांची रात्रभर ये-जा असते। तसेच अतिशय प्रखर स्वरूपाची रोषणाई व गोंगाटाचा त्रास यामुळे निशाचर प्राणी पक्षी पूर्वीप्रमाणे येऊरमध्ये दिसत नाही। तसेच हॉटेल, टर्फच्या आतील भाग दिसू नये म्हणून उभारण्यात आलेल्या उंच संरक्षण भिंतीमुळे प्राण्यांचे वहिवाटीचे मार्ग बंद झाले आहेत। महापालिकेच्या मेहरबानीने अनधिकृत हॉटेल व बंगले यांना 24 तास पाणी पुरवठा होत असताना येथील आदिवासी बांधवांना मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे। काही दिवसापूर्वी येऊर परिसरात पार्टीसाठी गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर 2 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। या घटनेचा निषेध करत येऊर के सन्मान में काँग्रेस मैदान में या शीर्षकाखाली ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दौरा काढण्यात आला। यावेळी येऊरमध्ये असलेली अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ, बंगले, लग्नाचे हॉल, लॉजिंग दाखवत त्यांच्यावर कारवाई करून जमीनदोस्त करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह उमेश कांबळे, महेंद्र म्हात्रे, रवींद्र कोळी, निशिकांत कोळी, संगीता कोटल, आशा सुतार, शिरीष घरत, आशिष गिरी, विनीत तिवारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता नुकतंच एक 5 स्टार हॉटेल सुरू होत आहे, काम चालू आहे। कुठे आहे ते 5 स्टार हॉटेल? आता चालू आहे ते, तिथे जायचं आहे आपल्याला। हां, 5 स्टार हॉटेल चालू होतं। या येऊरमध्ये असंख्य शेकडो बंगले, शेकडो क्लब्स, शेकडो मटक्याचे धंदे, शेकडो दारूचे धंदे, शेकडो लॉन्स याच्यामध्ये सगळे हे निर्माण झालेले आहेत। वैयक्तिक बंगले, हे बंगले 90% भाड्याने दिले जातात। राजरोजपणे इथे रेव पार्ट्या चालतात आणि मग पोरं पोरी यांच्यामुळे मग ही भानगडी होऊन रेप होतात। आमचा मुद्दा हाच आहे की येऊर जर वन्यजीवन प्रोटेक्शन ॲक्ट खाली येतं तर येऊरमध्ये एवढी बांधकामं कशी काय होऊ दिली महानगरपालिकेने, वन खात्याने आणि पर्यावरण विभागाने? राज्यघटनेतील तरतुदीनुसार, देशाच्या घटनेतील तरतुदीनुसार 48 कलम, 51 कलम असेल, 1972 वाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट असेल, याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं इथे ह्युमन ॲक्टिव्हिटीज अलाउड नाहीत। ह्या नॅशनल पार्क्समध्ये जेवढे आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अलाउड नाही। यामध्ये मग ही जी रेती बितीची ज्या गाड्या येतात ही डेव्हलपमेंट झाली, ह्याला जबाबदार कोण? ह्याला राज्य शासन जबाबदार आहे, इथले स्थानिक वन खात्यावाले जबाबदार आहेत, महानगरपालिका जबाबदार आहे, पोलीस जबाबदार आहेत, ही सगळी मंडळी। आणि हा संपूर्ण आता या घनकचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे। मला सांगा, इथला घनकचरा उचलला कसा जातो? इथे पाणी जर महापालिका देत नाही तर पाणी कुठून येतो? एकीकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेन्युइन पेयर्सना टॅक्स भरावा लागतो, करोडो अब्जूचा टॅक्स भरावा लागतो। आणि इथे सुविधा, इथे बघा रस्ते विस्ते सगळ्यांना करून दिलेले आहेत, पाणी दिलेलं आहे, लाईट दिलेलं आहे, MSEB वाले पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे। सगळ्या लोकांचे बंगले आहेत, अधिकारी असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, कलेक्टर, माजी कलेक्टर असतील, माजी पोलीस अधिकारी असतील, सगळे राजकीय नेते असतील, आमदार, मंत्री, माजी महापौर, सगळ्यांचे बंगले आहेत माझे सोडून। तर आमची काँग्रेसची आग्रही मागणी आहे, हे येऊर बंद झालं पाहिजे। आम्ही भरपूर पत्रव्यवहार केलेला, नाही तर आम्ही PIL करणार आहोत जून महिन्यात, जनहित याचिका। पोलीस कमिशनर पार्टी, वन खात्याची मिनिस्टर पार्टी, पर्यावरण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पार्टी, महापालिका पार्टी, या सगळ्यांना आम्ही पार्टी करून हे सगळे बंगले अधिकृत असतील किंवा अनधिकृत, इथे एंट्रीज बंद करा, ते बंगले तसे सडून जाऊ दे। आणि या सगळ्या जमिनी आणि सगळे बंगले, ही सगळी बांधकामं सरकार जमा करा, ही आमची प्रमुख मागणी आहे। सरकारला जमा करून टाका ही बंगले, किंवा मग इथे एक मोठं हे काढा, काय बोलतात त्याला, गोरगरिबांना म्हणजे आश्रम विश्रम असेल किंवा गोशाळा वगैरे ह्याच्यासाठी हे करा। अहो, कसले हायकोर्टाचे आदेश?
सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती गणपतीला पंतप्रधानांना बोलवतो, तिथं काय उरलंय ती न्यायपालिका? ते सोडून द्या. आपल्या देशामध्ये न्यायपालिका वगैरे सगळी विकत घेतली आहे मोदीने, आणि तुम्ही बघितलं कळलं का? इकडे आणाभाका देतात माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की मोदी सर्वश्रेष्ठ आहेत. ते तेच आहे, मिलीजुली आहे. याच्यातून हा पैसा कमवला जातो, इलेक्शन जिंकले जातात आणि देश देशोधडीला लावलेला आहे. त्यामुळे ही पुन्हा स्वातंत्र्याची लढाई आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे, ठिकठिकाणी काँग्रेस जाणार. हे जनता दरबार बिरबार घेत बसणार नाही. हीच खरी काळाची गरज आहे. ही जनता दरबार म्हणजे फार्स आहे. जनता दरबार आहे, अमुक आहे, तमुक आहे, फार्स अशी जागोजागी जाऊन जर दाखवलं तुमच्या माध्यमातून तर हे वटणीवर येते. धन्यवाद.